नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर पहा, आपण इतिहासाचा तुमचा जो चौथा पाठ आहे भारतीय कलांचा इतिहास, हा पाठ पाहण्यास आपण सुरुवात केलेली होती। पहा, याचे आपला जो निम्मा पाठ आपण पाहून झालेला आहे, जो पाठ उरलेला आहे तो पण आज आपण आपल्या आजच्या लेक्चर मध्ये कंप्लीट करून घेणार आहोत। पहा, ठीक आहे। तर आतापर्यंत आपण काय पाहिलं, तुमचा जो भारतीय कलांचा इतिहास आहे यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं होतं। मी एक थोडीशी 2 मिनिटांमध्ये पटकन आपली काय काय झालं त्याचे रिव्हिजन करून तुम्हाला सांगते। आपण आतापर्यंत कला म्हणजे काय, ठीक आहे, हा पॉइंट पाहिला। नंतर कला म्हणजे काय सांगितलं होतं की आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून आपल्याला जे आपल्या समोर म्हणजे आपण जे पाहिलेले आणि आपल्याला आलेले अनुभव आणि त्यामधून आपल्याला जे प्राप्त झालेले ज्ञान, त्याद्वारे आपण काय करतो, ते आपल्याला जे प्राप्त झालेले ज्ञान आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवायचा काय करतो, आपण प्रयत्न करतो। मग हे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी, सर्वत्र पसरवण्यासाठी आपल्याला जे प्राप्त झालेले ज्ञान त्यासाठी काय करतो आपण, ते पोहोचवताना त्याच्यातून सौंदर्य एक निर्माण काय करतो आपण, निर्माण होते, त्यालाच काय म्हणतात, कला होतात। मग त्याच्या परविभागण्या कशा होतात, ललित कला, द्रुत कला हे पाहिलं आपण। त्याच्या परंपरा कोणत्या, लोककला, अभिजात कला। मग लोककला म्हणजे काय असतं तुमचं, अभिजात कला म्हणजे काय असतं हे पाहिलं आपण। परत तुमच्या कोणत्या, पहा हे आपण सर्व पॉइंट पाहिलेले आहेत। पहा, तुमचे मंदिर स्थापत्य वगैरे सुरुवात कशी झालेली किंवा काय पॉइंट, हे सर्व आपण पाहिलेले आहे। आता आपला जो पॉइंट आहे, आपण कोणता, हेमाडपंथी। पहा, त्याआधी पहा नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत। पहा, जे कोणी असतील, ठीक आहे, आपल्या इथे पोलीस भरतीची बॅच सुरू झालेली आहे, DMER बॅच सुरू झालेली आहे, नर्सिंग, तुम्ही सरळ सेवा करत असतात, तुमचे कोणीही, तुमचे कलीग असो, तुमचे कोणी फ्रेंड्स असो मोठे, ठीक आहे, तर ज्यांना कोणाला पहा आपले फॉरेन्सिक अंगणवाडी सर्व बॅचेस चालू आहे। तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, ठीक आहे, तुमच्या घरात जे मोठे मंडळी असतील, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल असं तुम्हाला माहित असेल, पहा, तर त्या सर्वांना तुम्ही सांगू इच्छिता की पहा आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये ह्या सर्व बॅचेस काय झालेले आहेत, त्याचे ऍडमिशन सध्या सुरू आहे, ठीक आहे। चला पहा, हेमाडपंथीचा आपण पॉइंट पाहत आहोत। आता पहा, महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना काय म्हणले जाते, हेमाडपंथी मंदिर असे म्हणतात। पहा, काय म्हणतात, मग मला सांगा 12व्या आणि 13व्या शतकातलेच का असे म्हणले जात असेल, त्याला पण काहीतरी कारण असेल ना, किंवा असं पण असू शकतं। आता 12व्या आणि 13व्या शतकात जे, आता पहा आपण, तुम्ही बघता, ठीक आहे, आता सर्वत्र कसं चालू आहे, आता सोशल मीडियाचा जास्त प्रभाव आहे लोकांवर, ठीक आहे। मग आता तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, तुमचं फेसबुक असो, इन्स्टा असो, ठीक आहे, व्हॉट्सअप असो, नवीन ट्रेंड आले की काय होतात, लोक सगळे त्या ट्रेंडकडे कसे खेचले जातात, ठीक आहे। त्याचप्रमाणे पहा, तसं तुम्हाला लक्षात यावं यासाठी मी सगळं सांगते, ठीक आहे। त्याला तसंच पहा, 12व्या-13व्या शतकात काय असू शकतं, त्या काळात लोकांचं काहीतरी असू शकतं की बाबा त्या पॅटर्ननी काय करत असतील लोक, त्या जे असेल प्रोसेस, त्यांनी मंदिरं बांधत असतील, त्या टाईपची सगळीकडे मंदिरं असतील, ठीक आहे। मग त्या मंदिरांची काहीतरी वैशिष्ट्य असेल आणि म्हणून त्या काळच्या मंदिरांना हेमाडपंथी का म्हणले जातात, कारण की ते सर्व मंदिरे त्या टाईपची बांधली जात असेल। हेमाडपंथी मंदिरे जे आहेत त्यांचे काहीतरी वैशिष्ट्य असतात, ठीक आहे, आपण ते पुढे पाहणार आहोत। पहा, हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात, ठीक आहे, कशा असतात, तारकाकृती असतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। पहा, बाह्य भिंती म्हणजे बाहेरच्या भिंती। पहा, तारकाकृती मंदिराच्या बांधणीत कसं असतं, पहा, मंदिराची बाह्य भिंत अनेक कोणांमध्ये विभागलेली असते। पहा, काय असतं, मंदिराची बाह्य भिंत असते जी तुमची, ती अनेक कोणामध्ये विभागलेली असते, त्यामुळे काय होतं, भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो, ठीक आहे। पहा, हेमाडपंथी मंदिराचे वैशिष्ट्य मेन म्हणजे पहा, हेमाडपंथी मंदिरे हा पॉइंट सुद्धा तुम्हाला संज्ञा म्हणजे तुम्हाला कारणे द्यायला येऊ शकतो की 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिर का म्हटले जात असेल, किंवा तुम्हाला टिपा लिहामध्ये देखील 100% हा प्रश्न येऊ शकतो, हेमाडपंथी मंदिरे, ठीक आहे। मग आता हेमाडपंथी मंदिरे असा जर तुम्हाला टिपा लिहिला प्रश्न आला तर तुम्ही त्यात काय काय लिहिणार, हे सर्व पॉइंट तुम्ही मेन्शन करणार। पहिल्यांदा लिहिणार की 12व्या-13व्या शतकात जी मंदिरं बांधली जात होती त्या काळातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिर असे म्हटले जात होते, ठीक आहे। नंतर तुम्ही सांगायचं त्याच्यात की हेमाडपंथी मंदिर म्हणजे काय होतं, त्याची वैशिष्ट्ये काय होती, ठीक आहे, की का त्यांना हेमाडपंथी म्हणलं जात असेल। मग तुम्ही सांगू शकता त्यांच्या बाहेरच्या भिंती कशा होत्या, तारकाकृती असायच्या, बऱ्याचदा काय असायच्या, त्यांच्या
मंदिराच्या बाह्य म्हणजे बाहेरच्या भिंती ज्या होत्या त्या तारकाकृती असायच्या, त्यामुळे काय व्हायचं भिंत ही अनेक कोणामध्ये विभागली जात असत. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचा परिणाम म्हणून भिंत आणि शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर असा काय करायचा परिणाम आपल्याला पाहायला भेटायचा. ठीक आहे, नंतर काय म्हणतात ते हेमाडपंथी मंदिरांच्या महत्त्वाचे वैशिष्ट्य. आता पहा महत्त्वाचं हे तुमचे पॉईंट कशा असणार, हा तुमचा पहिला पॉईंट येईल. ठीक आहे, नंतर हा तुम्ही सेकंड पॉईंट लिहिला तरी चालेल. ठीक आहे, हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तुम्हाला जर उत्तर जास्त म्हणजे तुम्हाला पॉईंट वाढवायचे असते, पहा कधीही पहा टिपा लिहा असो तुमचं कुठलाही पेपर असो, पहा तुम्ही जर असं डायरेक्ट पॅरेग्राफ उताराच्या उतारा उत्तर लिहिला त्याचा काहीही फायदा होणार नाही. तुम्हाला जर व्यवस्थित पर्यवेक्षकाने तुम्हाला व्यवस्थित मार्क दिले वाटत असतील, तुमचा जर पेपर व्यवस्थित असेल, सुटसुटीत असेल, छान तुम्ही पॉईंट मध्ये पॉईंट वाईज तुम्ही जर उत्तर लिहिले असेल तर परीक्षक तुम्हाला हसत हसत मार्क देऊन टाकेल. ठीक आहे, सो आपला पेपर ऍटलीस्ट तुम्हाला कमी येत असेल मांडणे काही हरकत नाही, पण तुम्हाला जेवढे काही उत्तर येते ते तुम्ही पॉईंट मध्ये व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न करत चला. ठीक आहे, सो पर्यवेक्षकाला वाचायला पण इझी जाईल. पर्यवेक्षकाकडे पहा तुमचा एकच पेपर चेक करायला नसतो, त्याला भरपूर पेपर चेक करायचे असतात. सो तो कसा व्यवस्थित त्याला कसं इजिबल होईल ते तुम्ही प्रयत्न करत राहा. आपला पेपर सुटसुटीत असावा, पॉईंट वाईज त्याची उत्तर असावी. ठीक आहे, पहा मी तुम्हाला सांगते हा पहिला पॉईंट, हा दुसरा लिहा, हा तिसरा पॉईंट लिहा. तारकाकृती मंदिराच्या बांधणीतील बाह्य भिंती ते झालं. ठीक आहे, आता पहा हेमाडपंथी मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय होते, पहा भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. पहा ते काय म्हणतात भिंतीमध्ये पहा म्हणजे आपण कसं आता विटांचे वगैरे बांधतो त्यात सिमेंट कॉन्क्रीट हे सगळं यूज करत असतो, पण त्याचं वैशिष्ट्य काय होतं, प्रमुख वैशिष्ट्य आहे. पहा नुसतं वैशिष्ट्य नाहीये, प्रमुख वैशिष्ट्य तुमच्या जे हेमाडपंथी मंदिर आहे त्याचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे, भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. तर काय करायचे ते लोक त्या दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा काचलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जात असत. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ह्या चौथा पॉईंट टाका, हा पाचवा पॉईंट टाका तुमचा. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुन्याचा वापर केला जात नव्हता त्या काळी. तर काय करायचे त्याच्याऐवजी ते घट्ट एकमेकांमध्ये घट्ट बसतील अशा काचलेल्या खोबणी आणि कुसू यांचा वापर करून काय केले जाते, भिंत ही उभारली जायची. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूया आता. मुंबई जवळील अंबरनाथ येथील अंबरेश्वर, पहा त्यांनी कुठलं ठिकाण सांगितले आणि तिथलं कोणतं स्थान सांगितले ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला जोड्या लावायला हा प्रश्न येतोच येतो. ठीक आहे, पहा अंबरनाथ येथील अंबरेश्वर, नाशिक जवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील आवडा नागनाथ ही काय हिंगोली जिल्ह्यातील ही काय हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. हा तुम्ही पॉईंट अवश्य तुम्हाला टाकायचं आहे. पहा टिपालिहामध्ये उदाहरणे हे कुठले, नाशिकचं कुठले आहे, सिन्नर येथील गोंदेश्वर, अंबरनाथ येथील अंबरेश्वर आणि हिंगोली जिल्ह्यातील तुमचं औंढा नागनाथ ही काय हेमाडपंथी मंदिराची उदाहरणे आहेत. हा पण तुमचा पॉईंट हा तुमच्या टिपालिहामध्ये आलाच पाहिजे. ठीक आहे, आणि तुम्ही वाटलं तर हे जे महत्त्वाचं आहे ना त्याला अंडरलाईन करत चला, म्हणजे पर्यवेक्षक काय करणार तुमचा पेपर चेक करणार फक्त एवढेच पॉईंट बघणार, त्याला समजणार की बाबा ह्या मुलाने हे पॉईंट लिहिलेत म्हणजे त्याला कळलेलं आहे सगळं कन्सेप्ट बरोबर, तो तुम्हाला इझिली मार्क देऊन टाकेल. ठीक आहे, चला नेक्स्ट पहा. त्याची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे आपल्याला पाहावयास मिळतात. ओके, मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पहा मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पार्शियन, मध्य आशियाई, अरबी, इस्लामपूर, भारतीय असे काय झाले स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले आहेत. कोणाच्या अध्यक्षतेखाली, मुस्लिम सत्तेच्या. ठीक आहे, आता त्यातून काय झालं पहा भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. त्यातून कुठली मुस्लिम सत्ताच्या आधारे आपल्या त्या आधी काय होते भारतातील जे मुस्लिम स्थापत्य आहे याच्यामध्ये विकास एवढा झालेला नव्हता. ठीक आहे, मग नंतर भारतातील मुस्लिम स्थापत्य काय विकसित झाले, उदयास आले. ठीक आहे, आधी नव्हतं. अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती झाली. पहा भरपूर आता पण पहा जागतिक स्थानावर पण आपल्या काही जे युनेस्को जे आपली संघटना आहे जागतिक त्यांनी भरपूर असे आपल्या ज्या वास्तू आहेत त्या पण कशा रेकॉर्ड मध्ये यादीमध्ये त्यांनी त्याची काय नोंदणी केलेली आहे. ठीक आहे, पहा आता ते कुठला हे सगळे जे पुढचे पॉईंट सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित एका कागदावर किंवा तुमच्या नोटबुकच्या तिथं लक्षात असं
नोट डाऊन करून घ्या. पाठ्यपुस्तकामध्ये देखील अंडरलाईन करा. खूप महत्त्वाचे पॉइंट आहेत पहा. दिल्ली जवळच्या मेहरील येथील कुतुब मिनार. मेहरील इथे काय आहे तुमचा कुतुब मिनार आहे. आग्र्याला काय आहे तुमचा आग्रा येथील ताजमहाल आणि तुमचा विजापूर येथील गोल घुमट. या वास्तू मुस्लिम स्थापत्येखाली जगप्रसिद्ध आहे. पहा मी तुम्हाला नोट डाऊन करून देते. मेहरौली येथील कुतुब मिनार पहिला आहे. पहा माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली काना मात्रा वेलांटी थोडीशी इकडे तिकडे झाली तर घाई घाईत होतं तो समजून घेतला. ठीक आहे. आग्र्याला काय आहे ताजमहाल आणि गोल घुमट कुठे तुमचा आज पहा दिल्ली जवळ मेहरौली येथे कुतुब मिनार, आग्र्याचा ताजमहाल आणि विजापूरचा गोल घुमट. थर्ड काय तुमचा पहा हे तुम्हाला 100% तुम्हाला पहा हे जे सांगितलं आहे कुठं कोणतं ठिकाण आहे हे तुम्हाला जोड्या लावायला हा प्रश्न येतोच येतो. ठीक आहे. तसेच पहा तुम्ही तुमच्या स्वाध्यायाच्या तुमच्या धड्याच्या खाली जर क्वेश्चन पाहिले यामध्ये पण तुम्हाला हे येऊ शकतं. महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पहा आता. कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 12वे शतक यांच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला. पहा कुतुब मिनार कोणाच्या काळात कुतुबुद्दीन ऐबक. पहा याच्या नावावरूनच कुतुब मिनार हे नाव पडलेलं आहे हे आपल्याला इथे समजतं. पहा अल्तमश आणि यांच्या काळात काय झालं हे बांधकाम पूर्ण झाले. त्यांनी सांगितले कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात सुरुवात झाली आणि अल्तमश यांच्या काळात काय झालं कुतुब मिनार बांधून पूर्ण झालं. ठीक आहे. कुतुब मिनार जगातील सर्वात उंच मिनार आहे. बरोबर आहे. ह्याचा रेकॉर्डच आहे तुम्हाला माहित असेल. त्याची उंची 73 मीटर म्हणजे 240 फूट इतकी आहे. ठीक आहे. हे सगळं त्यांनी काय कशाचं दिलेले कुतुब मिनारची माहिती दिलेली आहे. ज्या वास्तू संकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तू संकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे. पहा मी मगाशीच म्हणलं हे जे आहेत त्यांचे वास्तू आहेत जे फेमस आहेत. ठीक आहे. जे प्रचलित आहेत ते काय केलेले आहेत आपली जी युनेस्को जे आहे जागतिक संघटना तिने काय केलेली याची नोंद घेतलेली आहे, याची दखल घेतलेली आहे. ठीक आहे. मग हे झालं तुमचं कुतुब मिनारचं. तुम्हाला कुतुब मिनारचं विचारलं तर पहा वास्तू जर एखादी विचारली ठीक आहे मग तुम्ही सांगू शकता ना कुतुब मिनार हे सगळ्या वास्तू आहेत मी आता सांगितलेल्या. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही सांगू शकता कुतुब मिनार जगातील सर्वात उंच मिनार आहे. तसेच त्याची 73 मीटर काय त्याची उंची आहे आणि ते काय युनेस्कोने त्याची दखल घेतली जागतिक वारसा स्थळाच्या नोंद म्हणजे जाहीर म्हणजे नोंद जे आहे तर त्यांनी हे जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याला जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा मुघल सम्राट शहाजहानने त्याची बेगम तुम्हाला माहितीच आहे आग्रा मुघल सम्राट जो शहाजहान होता त्यांनी त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ काय बांधलेला आहे आपल्याला ताजमहाल हा बांधलेला आहे. ठीक आहे. ताजमहाल हे काय आहे खूप फेमस आहे सर्वांना माहित आहे. हे भारतातील मुस्लिम स्थापत्याच्या सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण आहे. पहा ठीक आहे. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक ह्याला पण जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते हे देखील तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. पहा आता इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेला विजापूरचा गोल घुमट. आता गोल घुमट याचं पण देखील वैशिष्ट्य आहे. पहा याला गोल घुमट का म्हणतात हे देखील त्यांनी सांगितलं आहे. पहा विजापूरच्या गोल घुमट या काय आहे अत्यंत भव्य इमारतीत मोहम्मद आदिलशहाची काय आहे तर कबर आहे. पहा खाली काय आहे त्याची कबर आहे आणि त्याच्यावरती ती जे विजापूरचा गोल घुमट काय केलेलं आहे याची प्रतिकृती उभारली आहे. ठीक आहे. या इमारतीला गोल घुमट का म्हणतात पहा कारण हे तुम्हाला कारणे स्पष्ट करायला येऊ शकतं की बाबा विजापूरचा जो गोल घुमट आहे त्याला का म्हणतात. ठीक आहे. का म्हणतात त्याला गोल घुमट कारण त्या घुमटाच्या आतल्या घेऱ्याच्या बाजूने गोल सज्जा आहे. पहा त्या घुमट जो आहे ठीक आहे गोल घुमट आहे असा गोल घुमट असेल. ठीक आहे. त्याच्या आतल्या बाजूने काय आहे तर सज्जा आहे. ठीक आहे. आणि या सज्जामुळे काय होतं आज जरी उभं राहून कोणी कुजबुजलं कोणी छोट्या आवाजात जरी असं बोललं ना तरी तो आवाज सगळीकडे फिरतो. सगळीकडे त्याचा इको तुम्हाला इको पॉइंट माहितीच असेल. ठीक आहे. मग इको होतो की नाही एका म्हणजे आपण जे बोलतो त्याचं 2-3 वेळा रिपिटेशन होतं. ठीक आहे.
मग ते इको आहे ना, ते काय होतं त्या गोल घुमटाच्या आत थोडंसं तुम्ही नाजूक आवाजात बारीक आवाजात जरी बोललं ना तरी ते सगळीकडे कसं होतं, आवाज घुमतो. ठीक आहे. एखाद्याने टाळी जरी वाजवली, पहा त्यांनी सांगितले टाळी जरी वाजवली तरी त्याचा प्रतिध्वनी अनेकदा काय होतो, घुमतो. समजलं सर्वांना इथपर्यंत? त्याला मी जे सांगते ते तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये ते सर्व अंडरलाईन करून ठेवत चला, जेणेकरून तुमचा जेव्हा पेपर येईल तेव्हा तुम्हाला लोड होणार नाही, अभ्यासाचा लोड प्रेशर अजिबात येणार नाही. आणि तुम्ही जेवढे मी सांगितले तेवढे पॉईंट जरी करून गेलात ना तरी तुम्हाला पेपर हा व्यवस्थित आणि सोपा जाईल. ठीक आहे. चला आता पहा, हे गोल घुमट मी आता सांगितलं. हा जो गोल घुमट आहे त्याच्या आतमध्ये काय आहे, सज्जा आहे. मग त्या सज्जामुळे काय होतं, सर्वत्र आवाज पसरतो. ठीक आहे. पहा, हा कुठं गोल घुमट आहे, मी आताच सांगितलं, विजापूरला. असं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की मॅडमने सांगितलेलं गोल घुमट आहे. मग मॅडमने हे पण आपल्याला सांगितलेलं की गोल घुमट कुठे आहे, तो विजापूरला आहे. ठीक आहे. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्य शैली उदयास आली. पहा काय आली, तिला इंडो गोथिक स्थापत्य शैली असे म्हणतात. कधी आली ही, भारतामध्ये आपल्या जेव्हा ब्रिटिश सत्ता काय झाली, ही जी ब्रिटिश सत्ता आहे ती जेव्हा प्रस्थापित झाल्यानंतर ही आली इंडो गोथिक स्थापत्य शैली असे तिला म्हणतात. पहा जी उदयास आली, निर्माण झाली. ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन यासारख्या इमारतींमध्ये शैली पाहावयास मिळते. पहा हे सर्व जे कधी झाले, हे जेव्हा ब्रिटिश काळ आपल्या भारतात जेव्हा प्रस्थापित झाली ना त्या काळात. पहा काय त्यांचे काय, म्हणून त्यांच्या काळापासून पहा आपल्याकडे काय काय आले. पहा ब्रिटिश सत्तेमुळे आपल्याकडे आता पहा जे चर्च, सरकारी कचेऱ्या असतील, मोठ्या जे पदाधिकारी असतील त्यांचे निवासस्थान असतात, पहा क्वार्टर वगैरे असतात त्यांचे, रेल्वे स्टेशन यासारख्या इमारतीमध्ये त्या काळी सुद्धा पहा शैली, पहा त्या काळची आपल्याला शैली काय भेटते, पाहावयास मिळते. ठीक आहे. पहा मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत या शैलीचे उत्तम उत्कृष्ट असे उदाहरण आहे. पहा असं त्याची पण दखल घेतली. पहा युनेस्कोने कशात ठेवले, त्याचा पण जागतिक वारसा स्थळामध्ये त्यांनी काय केली, नोंद केलेली. कशाची, मुंबईला जे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आहे ही जी इमारत आहे त्याची पण कोणी नोंद घेतली, युनेस्को या आपल्या जागतिक संघटनेने काय घेतलेली, नोंद ही घेतलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा, त्याआधी पहा तुम्हाला अजून एक सांगते, जर कोणी ऑनलाईन टेस्ट सिरीज आपल्या इकडे सर्व स्पर्धा परीक्षांच्या ग्रुप आहेत, सर्व स्पर्धा परीक्षांच्या आपल्याकडे ऍडमिशनचा बॅच तर चालूच आहे. ऍडमिशन घ्यायचं असेल तर आता ते काहींचं कसं असतं, काहींना जर ऍडमिशन घ्यायचं नसेल तर टेस्ट सिरीज लावली तरी तुमची बरेच कशी होती, तुमची रिव्हिजन होते. ठीक आहे. सो तुम्ही टेस्ट सिरीज जर लावली पहा तर तुम्हाला पोलीस भरती, वनरक्षक, शिक्षक पात्रता सर्व ह्याच्या कशा आहेत, आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. ठीक आहे. नेक्स्ट पहा, आता तिसरा पॉईंट पाहणार आहोत आपण. पहा 4 पॉईंट आहेत काय. तिसरा पहा, भारतातील ललित किंवा अंगिक कला परंपरा. हे और का दिले पहा, कारण आपण पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं ललित कलाला काय म्हणतात, अंगिक कला असं म्हटलं जातं. पहा आता लोककलेची परंपरा त्यातली. ठीक आहे. पहा भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य, लोकनाट्याची काय आहे, परंपरा आपल्याकडे आहे. ठीक आहे. एक मिनिट. भारतातील प्रत्येक प्रदेशात कसं आहे, भारतामध्ये सगळीकडे एकच परंपरा रूढी आहे का आपल्या. पहा भारतामध्ये भरपूर लोक आहेत, भरपूर लोकांच्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. तरी पहा इतका सौंदर्यपूर्ण नटलेला आपला हा असा भारत देश आहे. ठीक आहे. पहा भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वेगवेगळ्या लोकगीत असतात, लोकवाद्य, लोकनृत्य असतात. ठीक आहे. महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत. पहा या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक कशा आहे, अविभाज्य भाग म्हणून विकसित झालं. ठीक आहे. कोणत्याच्या भारतातील देखील अनेक परंपरा अस्तित्वात आहेत आपल्या भारतात पण, महाराष्ट्रात पण. पहा आणि काय होतात, ह्या ज्या लोककला आहेत. ठीक आहे. लोककला काय असतात, पहिली गोष्ट आपण लोककला पाहिलं होतं, आपलं सेकंड लेक्चर झालं त्यात आपण पाहिलं होतं लोककला म्हणजे काय होतं. जे आपलं फर्स्ट सेकंड लेक्चर झालं त्यात मी दोन्ही वेळा सांगितलं होतं, लोककला म्हणजे काय होतं, लोक एकत्र येऊन करतात ती.
होते. ठीक आहे, समूहाचा आपल्या दैनंदिन जीवनाचा काय आहे, लोककला हा एक भाग आहे. ठीक आहे, पहा कोळी नृत्य. आता मला सांगा, कोळी नृत्य हे माणूस एकटा माणूस करणार आहे का? ही लोककलाच आहे ना. सर्वजण समूह, लोकांचा समूह एकत्र येऊन निर्माण झालेली कला म्हणजे लोककला थोडक्यात. ठीक आहे, पहा कोळी नृत्य असो, टाळपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ ही त्यापैकी काही ठळक उदाहरणे आहेत. ठीक आहे, कशाची? लोककलेची उदाहरणे. कशाची? आता आपण पॉइंटच लोककला चाललेला आहे. ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित समजू शकतं. ही सगळी कशाची? आपल्या लोककलेची उदाहरणे आहेत. ठीक आहे, सो तुम्ही लक्षात ठेवा, लोककलेच्या परंपरा कोणत्या, लोककलेच्या उदाहरणं कोणती. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल आहे, मी जे लिहिते वाटलं तर हा पॉइंट तुम्ही असा स्टार करून पण लिहू शकता, उदाहरणे. ठीक आहे, पहा आता अभिजात कलेच्या परंपरा बघूया. मला सांगा, आपण अभिजात काय सांगितलेलं? आपण अभिजात कला म्हणजे काय आपण पाहिलेलं की अभिजात म्हणजे काय असतं. तुम्हाला जर एखादी पर्टिक्युलर कला, मी पहिल्यापासून सांगत आले, तुम्हाला समजा भरतनाट्य किंवा तुम्हाला कथ्थक शिकायचं असेल तर तुम्हाला एका दिवसात जमणार आहे का? किंवा लोकांच्या समूहात तुम्ही जर केलं तर जमणार आहे का? नाही. काही कला कशा असतात, त्याला स्पेसिफिक काही काळापर्यंत काय प्रशिक्षणाची गरज असते आणि ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला ती कला काय होते, पूर्णपणे अवगत येते, तुमच्यामध्ये ती रुजते. ठीक आहे, तुम्हाला ती येते तिचं प्रशिक्षण झाल्यानंतर. त्याला काय म्हणतात? अभिजात कला असं म्हणतात. मग पहा, भारताला लोककलांप्रमाणेच अभिजात कलांचं पण काय अत्यंत समृद्ध असा वारसा आहे. पहा, भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा सविस्तर उहापोह करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो. हा काय आहे? ग्रंथ आहे. हा नाट्यशास्त्र काय आहे? ग्रंथ आहे. तो कोणी लिहिलाय? भरत मुनींनी लिहिलाय. ठीक आहे, गायन, वादन, नर्तन, नाट्य. ठीक आहे, या सर्वांची सविस्तर त्याच्यामध्ये काय व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे. पहा, तुमचं गायन असो, वादन असो, ह्याचं काय आपल्याला थोडे दिवस प्रशिक्षण घ्यावं लागतं, नंतरच ते आपल्याला येतं. म्हणून ते कशात मोडतं? तुमच्या अभिजात कलेमध्ये मोडलं जातं. ठीक आहे, पहा आता शृंगार, हास्य, बीभत्स्य, रौद्र, करुण हे रस आहेत सगळे. वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे 9 रस हे भारतीय ललित कलांच्या सादरीकरणातून मूलभूत मांडलेले आहेत. पहा, हे महत्त्वाचे आहेत. तुम्हाला हे असं पण देऊ शकतात, द्यायचं म्हणलं तर ते काय करतील, मध्ये तुम्हाला एक पॉइंट देतील, ललित कलांच्या सादरीकरणाचे मूलभूत मांडलेले जे रस आहेत ते देतील. ठीक आहे, मग हे रस देतील तुम्हाला मूलभूत. आता तुम्हाला सांगायला की कोणकोणते रस आहेत. ठीक आहे, आता आपण तुम्हाला चार्ट काढून देऊ शकतो. कोणकोणते रस आहेत? शृंगार रस, हास्य रस, बीभत्स्य रस, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत. हे किती आहेत? टोटल 9 आहेत. टोटल किती आहेत? 9 रस आहेत. ठीक आहे, 9. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? चला नेक्स्ट पाहूयात. भारतीय लोकांच्या बाहेरील देशातील लोकांशी सतत संपर्क येत राहिला आणि त्याद्वारे त्या कलांच्या सादरीकरणामध्ये अनेक प्रवाह मिसळत गेले, त्यामुळे त्या अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. पहा, म्हणजे त्यांना काय सांगायचं थोडक्यात, पहा, भारतीय लोकांच्या बाहेरील देशातील लोकांशी सारखा संपर्क येऊ लागला. ठीक आहे, म्हणजे त्यांना काय म्हणायचं, आपली जे कला आहेत त्यामध्ये बदल कसे घडून गेले त्यांनी हे पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे. पहा, असा बाहेरच्या देशांशी संपर्क वाढत गेला. ठीक आहे, सो त्यांच्याशी पण कसं चर्चा होऊ लागली. ठीक आहे, मग त्यामुळे काय झालं, आपल्या देशातील जे कला आहेत त्या विकसित व्हायला काय झालं, एक मदत भेटली, त्याला चालना भेटली. मग काय झालं, अधिकाधिक आपल्या ज्या कला होत्या ते काय कशा झाल्या, समृद्ध होत गेल्या. पहा, शास्त्रीय गायन आलं, मग वादन, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैलीचे जतन करणारी घराणी काय झाली, मग निर्माण झाली. घराणी निर्माण झाली म्हणजे काय, हे जे शास्त्रीय गायन, वादन, नृत्य ते जे त्यांनी आत्मसात केलं, मग पिढ्यानपिढ्या ते लोक कशी करू लागले, त्यांची पिढी पण नंतर गायन एखादं करत असेल तर त्यांची पिढी पण गायनच करते. पहा, आता जे लता मंगेशकर होत्या, ठीक आहे, आपल्या ज्या गायिका होत्या, त्यांचं पण घराणं कसं होतं, गायकीच घराणं होतं. तेच त्यांना सांगायचा प्रयत्न केला त्यांनी, जतन करणारी घराणी कशी झाली, निर्माण झाली. पहा, भारतातील शास्त्रीय गायनाचा, पहा, भारतातील जे शास्त्रीय गायन आहे पहा, भारतातील शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कुठलं, कर्नाटक संगीत अशा 2 प्रमुख काय होत्या, प्रमुख शाखा आहेत.
हे दोन भेद आहेत पहा, हे काय तुमचे भेद आहेत. ठीक आहे. उपशास्त्रीय गायनात अनेक लोकगीत शैलींचा समावेश झालेला आढळून येतो पहा. जे काय तुमचं उपशास्त्रीय जे गायन आहे त्यात अनेक तुम्हाला भेद हे तुम्हाला अनेक काय त्याच्यात सापडतात, तुम्हाला लोकगीत सापडली जातात, म्हणजे लोकगीताचा त्यामध्ये समावेश आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा, विजापूरचा सुलतान इब्राहिम. पहा विजापूरचा जो सुलतान होता, आत्ताच आपण पाहिलं, तुम्हाला आठवत असेल. आता विजापूर बद्दल आपण काय माहिती पाहिली, तर विजापूर मध्ये काय आहे, तुमचा गोल घुमट आहे. ठीक आहे, वास्तू आहे ती. आता पहा विजापूरचा सुलतान जो होता इब्राहिम आदिल शाह दुसरा, याने काय केलं, दख्खनी उर्दू भाषेत किताब एंड वरस हा ग्रंथ लिहिला. कोणी लिहिला, तुम्हाला सांगते. हा जो सुलतान होता इब्राहिम आदिल शाह दुसरा, याने काय लिहिलं, उर्दू भाषेत लिहिला हा ग्रंथ. कुठला, किताब एंड वरस हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ संगीत शास्त्राशी संबंधित असून गायनानुकूल गीते असलेला, म्हणजे यात काय काय पहा, गायनानुकूल गीते असलेला, ध्रुपद गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा, तसेच उत्तम दर्जाची काव्य ग्रंथाची अनुभूती रसिकांना देणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाबद्दल काय आहे, म्हणजे हे आहे वैशिष्ट्य. पहा हे सगळे पॉइंट लक्षात मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्ही देखील नोट डाऊन करून घेतला की कशाचं काय वैशिष्ट्य आहे, तुम्हाला कसा प्रश्न आल्यावर तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या हे कन्सेप्ट वगैरे, म्हणजे तुमचा जर धडा व्यवस्थित तुम्ही अभ्यासला असेल तर तुम्हाला काहीच हरकत नाही, तुम्हाला आन्सर सहज लिहिता येईल. ठीक आहे. पहा मग काय सांगायचं, विजापूरचा जो इब्राहिम होता त्यांनी उर्दू भाषेत काय लिहिला, ग्रंथ लिहिला, आणि त्या ग्रंथाची वैशिष्ट्य काय आहे, तो ग्रंथ संगीत शास्त्राशी संबंधित असून गायनाकुल गीते असलेला, तसेच ध्रुपद गायकीला समोर ठेवून पहा गीतांना साकार करणारा आहे, तसेच उत्तम दर्जाची काय काव्य ग्रंथाची अनुभूती देखील रसिकांना या ग्रंथातून भेटते. ठीक आहे. या ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला पहा, आता डॉक्टर सय्यद यांनी नशीद यांनी केला असून त्याचे मराठी संस्करण डॉक्टर अरुण प्रभूने यांनी केला आहे. पहा या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दोहऱ्याचा अनुवाद पुढील प्रमाणे आहे. म्हणजे त्याच्या मुखपृष्ठावरील काय पहिला, म्हणजे मुखपृष्ठ असतं त्याचं, आपल्या पुस्तकाचं कोणत्याही पुस्तकाचं मुखपृष्ठ असतं, तुम्हाला माहित असेल. तर ते जो ग्रंथ होता त्याच्या मुखपृष्ठावरील जो त्यांनी कडवं लिहिलं होतं, दोहरा म्हणजे काय, एक स्टांजा कडवं, ते काय पहा, हे माते सरस्वती तू जगज्योती आणि सर्वगुणी आहे, असं काय आहे त्याच्यावरती मुखपृष्ठावरती दोहरा आहे. इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर तुझ्या आशीर्वादाने नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील. कुठून आहे पहा, मी सांगते तुम्हाला, हे पण महत्वाचं आहे. पहा तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की दोहरा काय आहे किंवा दोहऱ्याचा अनुवाद काय आहे, हा तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पहा तुम्हाला महाराष्ट्रातील आपले काय दिले पहा, तुम्हाला ज्या त्या भागातील काय दिले, त्यांनी फेमस कोणतं नृत्य ते दिलेलं आहे. पहा महाराष्ट्रात पहा हे चित्र पण दिलेलं आहे. इथं चित्र तुम्हाला स्पष्ट दिसतच असेल. जरी एखाद्याचं म्हणणं असेल की मॅडम आम्हाला चित्र तर स्पष्टच आहे, पण जरी तुम्हाला व्यवस्थित अजून पाहिजे असेल तर तुम्ही पाठ्यपुस्तक ओपन करा, यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पहा लावणी नृत्य, महाराष्ट्रात जे लावणी नृत्य आहे ते दिलेलं आहे त्यांनी, जे फेमस, आणि केरळमध्ये कुठलं तुमचं कथकली जे नृत्य आहे ते त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे. पहा आता जे उत्तर भारतातील कथक, महाराष्ट्रातील आपली लावणी, ओडिसी, तमिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि तुमच्या मोहिनीअट्टम या नृत्य शैलीच्या सादरीकरणात शास्त्रीय वादन, गायन या नृत्य यांचा सुमेळ आपल्याला पाहावयास भेटतो. पहा ह्यात भरपूर पॉइंट आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत, ते तुम्हाला देखील एक्सप्लेन करावं लागणार आहे. तुम्हाला हे सांगून विचारू शकतात, ते डोळे लावायला पण विचारू शकतात. ते कथक हे कुठले आहे, महाराष्ट्रातील कुठली आहे लावणी आहे, तसेच ओडिसाचं काय आहे, ओडिसी हे नृत्य कुठले आहे, ओडिसाचे आहे. भरतनाट्यम नृत्य कशासाठी, ते तमिळनाडूमध्ये. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी ते जोड्या लावायला विचारू शकतात. ठीक आहे. पहा स्वतंत्र भारतात हा पॉइंट देखील महत्त्वाचा आहे खूप. पहा मी डबल स्टार केले, तुम्ही ते व्यवस्थित अंडरलाईन करून घ्या. ठीक आहे. स्वतंत्र भारतात शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी
घेण्यासाठी केवळ भारतातून नाही परदेशातून देखील लोक रसिक येतात. पहा यांना काय सांगायचं बरोबर आहे. आपल्या पहा भारतामध्ये हे जे नृत्य असत आपलं शास्त्रीय संगीत गायन वादन याला अजून विकसित व्हावे, चालना मिळावी, सर्वसामान्य लोकांपर्यंत याचा प्रसार व्हावा, त्यामुळे काय होतात अनेक कार्यक्रमांचे काय केले जाते नियोजन हे केले जाते. ठीक आहे. आणि पहा फक्त आपली जी भारतीय संस्कृती आहे याचं आकर्षण आपल्याला फक्त भारतीयांनाच नाहीये. ठीक आहे. याचा आपण आदर करतो. ठीक आहे. पण जे परदेशातले लोक आहेत ना त्यांना पण आपल्या भारताविषयी एक अशी आकर्षण आहे. त्यांना भारतीय संस्कृती आपली खूप मोठी संस्कृती आहे. ठीक आहे. कारण सर्व समाजाचे देखील सर्व विविध महाराष्ट्र राज्यातील लोक एकत्र इथं सुख समृद्धीने राहतात. ठीक आहे. सो काय त्या सर्वांना पण परदेशातील लोकांना पण भारतीय संस्कृतीबद्दल एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे, आकर्षण आहे. सो ते लोक सुद्धा आपल्या भारतात येतात, भारताला भेट देतात, त्याचं संगीत नृत्य ह्या सगळ्या कार्यक्रमाला कसं ते करतात, येत राहतात. ठीक आहे. त्याच्यामुळे परदेशाहून पण कसे रसिक येत राहतात. ठीक आहे. पहा नेक्स्ट पहा पुण्यातील प्रतिवर्ष सवाई गंधर्व पहा पुण्यातील प्रतिवर्ष सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव प्रसिद्ध आहे. पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जे आहे तिथं कुठला सवाई गंधर्व यांच्या नावाने काय होतो संगीत महोत्सव एक काय होतो प्रसिद्ध होतो. पहा अलीकडील काळात भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याकडे कल केलेला दिसतो. पहा त्यामध्ये पाश्चात्य संगीत पाश्चात्य नृत्य यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा काय केला जातो प्रयत्न देखील केलेला दिसून येतो. पहा म्हणजे काय करतात ते नवनवीन प्रयोग करायचं बघत असतात. ते प्रयोग करण्याच्या नादात काय केलेलं असतं. पहा पाश्चात्य संगीत असं तुमचं पाश्चात्य नृत्य यांचा मेळ आपल्या भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. पहा अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर पहा उदय शंकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. पहा कारण त्यांनी या कारकिर्दीत खूप मोठा त्यांचा समावेश आहे. पहा त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य जे आहे आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्य नाट्य परंपरा यांचा मेळ साधला. पहा कोणते उदय शंकर यांनी काय केलं आपले जे भारतीय नृत्य आहे त्याचा कोणाशी मेळ घातला आपल्या युरोपीय रंगभूमीवरील नृत्य नाट्य यांचा मेळ घातला. पहा त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींनाही काय दिलं स्थान दिलेलं आहे. वेगवेगळ्या ज्या लोकनृत्य होत्या त्यालाही त्यांनी स्थान दिलेलं आहे. त्यांनी यात कामगिरी बजावली आहे. त्यामुळे ते कसे उदय शंकर हे नाव महत्वाचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचे क्षेत्र अशा तऱ्हेने विस्तारला म्हणजे आता मी सांगितलं. पहा आपण जे पाहिलं ते काय होतं ललित कला ज्या होत्या ते अशा तऱ्हेने काय तुम्हाला सर्व गोष्टी विकसित झालेल्या आढळून येतात. ठीक आहे. पहा आता उपयोजित कला आणि तुमच्या व्यवसायाच्या संधी. आता पहा आपला हा चौथा पॉइंट आहे. पहा या धड्यातला काय कला मी तुम्हाला सांगितलं कला म्हणजे काय उपयोजित कला म्हणजे काय आपल्या दैनंदिन जीवनात. ठीक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या ज्या कला आधीच्या कला होऊन गेलेल्या आहेत. ठीक आहे. आपल्याला कसा फायदा आहे. ठीक आहे. या सर्व कलांमधून आपण कसा फायदा करून घेऊ शकतो आपल्याला त्याचा उपयोग काय आहे आपण काय सगळं अभ्यास करायचं हे म्हणजे तुमचा उपयोजित कला आणि उपव्यवसायाच्या मग आता हे सगळं कलाचे क्षेत्र आहे. ठीक आहे. तुमचं गायन वादन नृत्य तुम्हाला कोणतीही कला अवगत असू द्या मग या सगळ्या तुमच्या ललित कला असो दृक कला असो ठीक आहे लोककला किंवा अभिजात कला या सर्व कला अवगत असल्यावर मग त्याच्यात व्यवसायाच्या संधी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पहा कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. बरोबर आहे. त्या क्षेत्रातील संशोधनात आणि व्यवसायाच्या संधी अनेक उपलब्ध होऊ शकतात. पहा कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात. बरोबर आहे ना. कलेच्या इतिहासाचे अभ्यासक असतात. अभ्यासकांना काय असतं नॉलेज असतं त्यांना खूप ज्ञान प्राप्त असतं पण ते पत्रकार या क्षेत्रात देखील काम करू शकतात. ठीक आहे. हा तुमचा झाला पहिला पॉईंट. सेकंड काय कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. तिथे कला वस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कला वस्तू नकली आहे किंवा नकली आहे की नाही हे पारखण्यासाठी आवश्यकता असते. व ते कोण पारखू शकतं ज्याला सखोल अभ्यास आहे. एखादी जी पर्टिक्युलर कला आहे त्यातली विक्री खरेदी एखादी जुनी आता समजा पेंटिंग असो किंवा काही असतात. ठीक आहे. किंवा चित्रकार असतो की एखादा किंवा काही असतो मग ती कला वस्तू तुमची खरी आहे का बाबा नकली. आता हिरा जर बघायचा असेल आपल्याला हिरा जर तुमच्याकडे असेल हिरा तो असली आहे किंवा तुमच्याकडे सोने असेल. ठीक आहे. तुमच्याकडे सोने असेल
मग सोन्याचे दागिने असेल आपल्याकडे एखादा, मग सोन्याचा दागिना तो खरा आहे का खोटा आहे हे चेक आपल्यालाच करावं लागेल. ठीक आहे. मग हे चेक करण्यासाठी पहा आपल्याला ज्याला नॉलेज आहे सोन्याबद्दल, सोनारालाच नॉलेज असणार, मग आपल्याला त्याच्याकडे जावं लागेल. त्याचप्रमाणे ती वस्तू नकली आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला ज्याचा इतिहासाचा, कलेचा, इतिहासाचा सखोल अभ्यास आहे त्या तज्ञाची आपल्याला आवश्यकता भासणारच आहे. ठीक आहे. पहा हा जो पॉइंट आहे तुम्हाला कारणे द्यायला येऊ शकतो, येतोच पहा, कारणे लिहायला येतो, त्याच्यामुळे मी ह्याला स्टार करते. पहा तुम्ही देखील करा. कलेच्या काय आहे, तुम्हाला काय येऊ शकतं, तुम्हाला काय येऊ शकतं, कलेच्या इतिहासाचे सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञाची आवश्यकता असते. कशासाठी? कलेचा इतिहासाचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता असते. कशासाठी? तुमच्या व्यवसायाच्या संधीत पाहणे येऊ शकतं, हे तुम्ही पारखण्यासाठी आवश्यकता असते. मग का असते, कसं असते हे तुम्हाला याच्यात एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पहा, सांस्कृतिक. पहा सांस्कृतिक वारशाचे जतन. काय सांगितलं त्यांनी, आपले सांस्कृतिक वारसा आपल्याला जो भारताला लाभलेला आहे त्याचे जतन करणे, संवर्धन करणे, म्हणजे आपल्या ज्या पिढ्या, मागच्या पिढीकडून आपल्याला ज्या गोष्टी शिकायला भेटतात, आपल्याला पाहायला भेटतात, त्यांनी जसे जतन केले म्हणून आपल्याला पाहायला भेटतात. मग आपणच जर जतन नाही केलं तर आपल्या पुढच्या पिढीला हे सगळं काही नॉलेज, त्यांना माहिती समजेल का? नाही. त्यामुळे सांस्कृतिक वारशाचं आपण जतन, संवर्धन तर केलंच पाहिजे. तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता काय झाली, नव्याने उदयास येणारी क्षेत्रे आहे. ठीक आहे. जसं सांस्कृतिक वारशाचं आपण जतन वगैरे करत होतो, मग सांस्कृतिक पर्यटन पहा. आता पहा, आताच्या जगामध्ये, आता वर्तमान काळामध्ये पहा, तुम्हाला माहित असेल भरपूर लोक ट्रिपला जातात, तिकडे फिरायला जातात. ठीक आहे. मग अजिंठा वेरूळची लेणी असं, तुमचा ताजमहाल आग्र्याचा, याला पण भरपूर लोक आपल्या भारतातीलच नाही तर परदेशातील लोक सुद्धा स्पेशली हे सगळे वास्तू बघण्यासाठी स्पेशली आपल्या भारतामध्ये येतात. म्हणजे पर्यटन क्षेत्र सुद्धा पहा या इतिहासामुळे, या कलेमुळे, कसं वास्तूंमुळे, हे सगळं कशामुळे, कलांमुळे, ह्या सगळ्या आपल्या इतिहासामुळे. थोडक्यात काय, या सर्व गोष्टींमुळे काय झालेलं आहे, किती पर्यटन क्षेत्रात किती चालना भेटलेली आहे, ते किती विकसित झालेलं आहे. पहा. ठीक आहे. या क्षेत्रामध्ये कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी काय उपलब्ध आहेत. पहा. ठीक आहे. त्यामध्ये संग्रहालय, अभिलेखागार म्हणजे काय असतं, तिथे तुमचे जुने कागद असतील, नाणे असतील, काय जुन्या गोष्टी असतील, जुने चित्रपट असतील, ते कसे ठेवलेले असतात, म्हणजे जपून ठेवलेले असतात, जतन करून ठेवलेले असतात, त्याला अभिलेखागार असं म्हटलं जातं. पहा. ठीक आहे. मग त्यामध्ये संग्रहालय, अभिलेखागार असो, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्ववादी संशोधन, भारतीय विद्या ही काही काय आहेत महत्त्वाची क्षेत्र आहेत. पहा या क्षेत्रामध्ये काय, तुमच्या व्यवसायाच्या काय तुम्हाला संधी आहेत. कोणत्या? तुमचं संग्रहालय असो, अभिलेखागार असो, अभिलेखागार म्हणजे काय मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं, ग्रंथालय, माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्व संशोधन, भारतीय विद्या. ठीक आहे. हे काय व्यवसायाची काय आहेत, खूप अनेक क्षेत्रे आहेत. आता पहा उपयोजित कला, दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनी आस्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. ठीक आहे. म्हणजे फक्त रसिकांना ती कला त्यांच्यापर्यंत पोहोचावी, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी, त्यांनी आस्वाद घ्यावा यासाठी काय ही कला निर्मिती केली जाते. ठीक आहे. सर्व कला क्षेत्रातील कलाकारांचा तो प्राथमिक हेतू असतो. बरोबर आहे. कला ही आपली कला सर्वत्र पसरावी हा पहिला आपला प्राथमिक हेतू असणार आहे. ठीक आहे. त्याखेरीज कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. पहा कशाची सांगड घालतात, कलात्मक रचना आणि उपयुक्तता या दोघांची सांगड घालून काय केली जाते, जी निर्मिती केली जाते त्याला अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती केली जाते, त्याला काय म्हणतात, उपयोजित कला म्हणतात. पहा हा पॉइंट महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला जरी विचारलं उपयोजित कला वरती टिपाली ह्या जरी आलं तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. कशाला म्हणतात उपयोजित कला, तर पहा कला क्षेत्रातील कलाकारांचा प्राथमिक हेतू कोणता असतो, की ती कला सर्वत्र पसरावी, रसिकांना त्याचा आस्वाद घेता यावा हा त्यांचा प्राथमिक हेतू असतो. हा तुमचा फर्स्ट पॉइंट झाला. नंतर तुम्ही सांगू शकता त्याखेरीज तुम्ही जर कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची जर योग्य सांगड घातली आणि त्यानंतर अनेक जी प्रकारची निर्मिती केली जाते आणि अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवला. नंतर हेतू कोणता आहे, महत्त्वाचा शब्द आहे, उपयुक्तता हेतू ठेवून जी कला निर्मिती केली जाते त्याला उपयोजित कला असे म्हटले जाते.
समज सर्वांना. नेक्स्ट पहा औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र तसेच पहा औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र तसेच घराची सजावट आणि सजावटीच्या वस्तू, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट, दूरदर्शनवरील कार्यक्रम यासाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन, प्रकाशन, मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट व सुलेखन, भेट कार्ड असो, तुमचे आमंत्रण पत्रिका असो, तुमचे वैयक्तिक लेखन सामग्री असो, भेटवस्तू असो, या सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हे कशाचे या करण्यासाठी उपयोजित कला क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. म्हणजे ज्यांना ज्ञान आहे उपयोजित कला याचं ज्यांना ज्ञान आहे त्यांची आवश्यकता असते या सर्व क्षेत्रांसाठी. म्हणजे पहा या सर्व जे क्षेत्र मी आता सांगते यामध्ये कितीतरी प्रमाणात व्यवसायाच्या काय संधी अशा आपल्याला उपलब्ध आहेत. ठीक आहे, समजलं. पहा आज आपण इथेच थांबतो आहोत. ठीक आहे, पुढच्या आपल्या लेक्चर मध्ये आपण हा जो आपला भारतीय कलांचा इतिहास हा पाठ आहे या पाठाचे आपण स्वाध्याय देखील अभ्यासणार आहोत. ठीक आहे, धड्याखालचे जे तुमचे क्वेश्चन आहे, तुमचे जे स्वाध्याय आहे हेच क्वेश्चन आपण पुढच्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, आणि राहिलेला आपले किती थोडासा एक दोन पॅराग्राफ जे राहिलेले आहेत ते देखील आपण पुढच्या लेक्चर मध्ये कव्हर करून घेणार आहोत. आतापर्यंत आपण जो तुमचा धडा अभ्यासला आहे जेवढा त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. मी जे हायलाइट पॉइंट केलेले आहेत ते तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये हायलाइटरने किंवा साध्या पेन्सिलने जरी अंडरलाईन केले तरी चालतील. पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.